आज फाशी होणार आहे, मग तुम्ही आज व्यायाम का करता? त्यावेळेस भगतसिंगांनी फार सुंदर उत्तर दिलं. एवढं आजचं उत्तर जरी घरी घेऊन गेलात तरी मायबाप हो, या कीर्तनाचं सार्थक होईल. भगतसिंग म्हणाले, जेलर साहेब, त्याचं काय ना, मी जेव्हा छोटा होतो, मी जेव्हा लहान होतो, तेव्हा माझी आई देवपूजा करायची. आई देवपूजा करायची आणि मला बागेत फुलं आणायला पाठवायची. मीही बागेतली सगळी फुलं घेऊन यायचो, आईच्या जवळ द्यायचो. पण सगळीच फुलं आई काही देवाला वाहायची नाही. त्यातली काही गोंडस, टवटवीत, पांढरी शुभ्र फुलं निवडून आई देवाला वाहायची. तेव्हा मला कळालं की सुकलेल्या फुलांना देवाजवळ जागा नाही, तर चांगल्या गोंडस टवटवीत फुलांनाच देव जवळ घेतो. मग आज मी माझ्या भारत मातेसाठी समर्पित होतोय, मी आज माझ्या देशासाठी फासावरती जातोय. मग मी सुकलेलं शरीर घेऊन कसं जाऊ, म्हणून मी आज व्यायाम करतोय. याला म्हणायचं पुष्टकांती. असे असावे तरुण. म्हणून तरुणांना एक हात जोडून विनंती करते, तुमची बहीण म्हणून सांगते, व्यसन करू नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने जेबों का दाम खर्च कर, जेब में मिट्टी आती है. दारू गांजा पिऊ नका, संसार उद्ध्वस्त होतो दारूनं. आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. देव देशापेक्षा धर्मासाठी तुमचा जन्म झालाय. माझ्या तरुण मावळ्यांनो, आत्महत्या करून ते आयुष्य